लाडाची लेख लाखात एक, लाडाची लेख लाखात एक, हवं ते कर. पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आईवडिलाचा विचार कर, फक्त एकदा आईवडिलाचा विचार कर. पोरी, कपड्यापासून पुस्तकापर्यंत बापानंच तुला सारं पुरवलंय. पोरी, कपड्यापासून पुस्तकापर्यंत बापानंच तुला पुरवलंय आणि तुझ्यासाठी तुला स्वतःचं रगत घामामध्ये जिरवलं. कधी वाईट विचार येतात, कधी वाईट विचार येतात मनात, कष्ट आठव आई वडिलांचं क्षणभर. कारण लाडाची लेख लाखात एक, हवं ते कर. पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलांचा विचार कर. पोरी, तुझे लाड पुरवण्यासाठी कळत नाही दिवसा मागून दिवस कसे निघून गेले. एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली. आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती, आनंद होता बापाला पण आईला वाटते भीती. कारण आई रोजच सांगत असते बापाला, आई पण आणि बाई पण अवघड असते किती, आई पण आणि बाई पण अवघड असते किती. त्या क्षणापासून बाप तुला नजरेआड करत नाही क्षणभर. कारण लाडाची लेख लाखात एक, हवं ते कर. पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आईवडिलाचा विचार कर. बाप मेल्यावर पोरं कोपऱ्यात मुसू रडती, बाप मेल्यावर पोरं कोपऱ्यात मुसू रडती. लेख लाडकी थोडी अंबरडा येऊन बेशी मरती. तेव्हा म्हणू नको बापाचं काय तुझ्यासाठी का लढतंय. कारण बाप मेला हे फक्त तुझ्यामुळे साऱ्या गावाला कळते, बाप मेला हे फक्त तुझ्यामुळे साऱ्या गावाला कळते. लाडाची लेख लाखात एक, हवं ते कर. पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आईवडिलाचा विचार कर, फक्त एकदा आईवडिलाचा विचार कर. धन्यवाद. तर यानंतर मी